एक्झॅक्टली काय झालं होतं ते रेल्वेचा प्रसंग काय होता? की रेल्वे चढत असताना माझा हात निसटला. मी पडलो आणि माझ्या उजव्या पायावरनं पूर्ण रेल्वे गेली. मी मदत मागत होतो, की मला मोबाईल द्या, घरी कॉल लावायचा आहे. तर लिटरली माझ्या डोळ्यासमोर ते लोकं माझ्या पायाचा फोटो व्हिडिओ काढतात. त्या तुकड्यांचं मटणाच्या तुकड्यांसारखं माझ्या पायाचे स्नायूचे तुकडे पडलेले. तर ते मला मदत करण्यापेक्षा, माझ्याशी बोलण्यापेक्षा त्यांना त्या तुकड्यांचा फोटो WhatsAppला पाठवणं जास्त महत्त्वाचं. मला जे आयुष्यभर करायचंय, ते करणारे, त्याला कॉम्पिटिशन असणारे लोकं 2 पायाने आणि मी एका पायाचा लंगडा कुठे जातो. हे सगळं एका शॉर्टकट फ्लॅशबॅकमध्ये आलं, डोळ्यासमोर अंधारं पडले आणि मला असं वाटलं आता सगळं संपलं, की मला ॲडमिट केल्यानंतर सुद्धा पहिले 3 दिवस माझ्या आईला सांगितलं नव्हतं, की तुमच्या मुलाचा पाय कापण्यात आला. म्हणजे रस्त्याने मी काठीवर, कुबड्यांवर चालतोय आणि मला ओळखणारं, मला स्वतःहून येऊन बोलणारे लोकं, जेव्हा मी एका पायावर अचानक डोळ्यासमोर वेगळं दिसतं म्हणून जेव्हा ते रस्ता बदलतात, खूप वाईट वाटतं. त्यांनी त्याच्या ज्या मित्राला चॅलेंज केलं होतं, तुझा एक पाय नाही, तू असं कसं करणार? त्या मित्राने 21 ऑक्टोबरला कार बुक केली होती. ॲक्सिडेंट घडला, पण तरीसुद्धा उलट बिचाऱ्याची भावना तर मला दुसऱ्यांबद्दल येते. कारण की अपंगत्व हे शारीरिक नाही, मानसिक आणि वैचारिक असतं.